आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, भीमा परिवाराचे सर्वेसर्वा खासदार धनंजयजी महाडिक साहेब, तसेच आपल्या बार्शी तालुक्याचे शेतकऱ्यांचे कैवारी व विकास रत्न कार्यसम्राट आमदार राजाभाऊ राऊत व तसेच या तरुणांच्या गळ्यातील ताईत असणारे आमचे मित्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन माननीय रणवीर भैया राऊत व तसेच काल बऱ्याच जणांनी सांगितले की एका फोनवरती ही जी काही समोरची गर्दी उपस्थित झालेली आहे, असे आमच्या सर्वांसोबत जिव्हाळ्याचे संबंध असणारे व या तरुणांच्या मनामध्ये अहोरात्र प्रेम करणारे हे राऊत कुटुंबीय, मी आपणाला आज या तरुण मेळाव्याच्या निमित्तानं युवा संवादाच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की मी गेले 3 ते 4 वर्ष झालं मी आमच्या गावामध्ये सरपंच या पदावरती कार्यरत आहे. तसं तर पाहायला गेलं तर आपण कार्य करत असताना कोरोनाची लाट ही सुरुवातीला होती. त्या कालावधीपासून ते कोरोनामध्ये अनेक प्रकारची मदत भाऊंकडून आम्हाला लाभली. त्याचंच प्रचित म्हणून आमच्या गावाला कोरोनामुक्त ग्राम हा पुरस्कार त्या ठिकाणी प्राप्त झाला. विविध माध्यमातून माझ्या गावाला जोडणारे सर्व जी रस्ते आहेत ते सर्व रस्ते आम्ही भाऊंच्या माध्यमामधून ते पूर्ण करू शकलो. शेतीसाठी उपयुक्त असणारे, याच्या पूर्वीच्या कालावधीमध्ये असं होतं की शेतकऱ्यांनी वर्गणी करून त्या ठिकाणी रस्ते करावे लागायचे, परंतु भाऊंच्या माध्यमातून आज मी गर्वानं या सर्व तरुणांना सांगू इच्छितो की मी माझ्या गावामध्ये संपूर्ण शेतीला जोडणारे जे शेतरस्ते आहेत ते शेतरस्ते आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून तयार करू शकलो. तसेच आपल्या समोर बसणारी ही जी सर्व तरुण मंडळी आहे ही ग्रामीण भागातील व सर्व शेतकरी कुटुंबाची आहे. यांच्याबद्दलचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न मी कालचा सांगतो महाडिक साहेब, की कालच शेतकऱ्यांच्या खात्यावरती येलो मोझाईक या पिकासाठीचे जे अनुदान आहे ते कालपासून जमा व्हायला सुरुवात झाली. तर मी परवा भाऊंना एक टेक्स्ट मेसेज केला होता की भाऊ, गावामधील सर्व लोक विचारणा करत आहेत की अनुदानाच्या KYC किंवा ते अनुदानाचे जे व्हेरिफिकेशन करायचे आहे त्याच्यामध्ये आमची नावं नाहीत. तर महाडिक साहेब इतकं कार्य तत्पर आमचं नेतृत्व आहे की त्यांनी मला काल दुपारी फोन करून सांगितलं की सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 8,500 रुपयापर्यंतची मदत, म्हणजे 2 हेक्टरपर्यंत 17,000ची मदत काल मित्रांनो काल आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. आणि त्याचे सर्व श्रेय जाते ते माननीय आमदार राजाभाऊ राऊत यांना. आपण पाहतो की माझ्या भागामधला तरुण हा बिघडला नाही पाहिजे आणि तो बिघडू नये म्हणून त्याच्या शेतामध्ये पाणी असलं पाहिजे, हे ध्येय समोर ठेवून झटणारा जो माझा नेता आहे तो म्हणजे माननीय आमदार राजाभाऊ राऊत. आपण याच्या अगोदर सर्वांनी क्लिप पाहिली की जवळपास 35 पाझर तलावाचं रूपांतर साठवण तलावामध्ये केलं. भाऊंच्या माध्यमातून आम्ही नेहमी ऐकतो की माझा तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका होता, त्याचं रूपांतर आपल्याला पाणीदार तालुका म्हणून आपल्याला करायचं आहे. म्हणून आपण त्यांना म्हणतो की माझा आमदार हा पाणीदार आमदार आहे. विविध योजना, इतक्या योजना आहेत की ते आम्ही ग्रामपंचायतच्या बाबतीमध्ये पाहतो की भाऊंनी प्रत्येक यादीमध्ये न मागता आमच्या गावचा समावेश करून जवळपास एक 10-12 कोटीपर्यंत आमचं गाव हे विकासाच्या दृष्टिकोनामधून नेऊन ठेवलेलं आहे. मग शेतकऱ्यांच्या वैयक्तिक योजना असतील, अनुदान असेल, त्याचबरोबर जलजीवन मिशन अंतर्गत माझ्या छोट्याशा गावाला माननीय आमदार राजाभाऊ राऊत यांच्या माध्यमातून जवळपास 67 लाख रुपयाची पाणीपुरवठा योजना आम्ही हक्कानं मंजूर केली. व त्याचंच एक फलित महाडिक साहेब, बार्शी तालुक्यामध्ये माझं आंबेगाव हे राजाभाऊवरती इतकं प्रेम करणारं गाव आहे की वनवे मतदान मागच्या इलेक्शनमध्ये आपल्या आंबेगावने भाऊंना दिलेलं आहे, भाऊंच्या नेतृत्वाला दिलेलं आहे. त्याच्यामुळं जसे भाऊ त्याच पद्धतीनं आमची प्रजा, अशीच ही सगळी युवक आहेत. त्याचबरोबर बार्शी तालुक्यामधला सर्व शेतकरी वर्ग आहे. एक बारकाईनं जर विचार केला, बार्शीकडे येणारा सर्व जे मार्ग आहेत, ज्या मार्गावरती आपण आता 25 मिनिटामध्ये बार्शीमध्ये येतोय, त्या सर्वांना जबाबदार आपल्या विकासाभिमुख नेतृत्व जे आहे ते आमदार राजाभाऊ राऊत हे आहेत. त्यांची कालावधी जर आपण पाहिला तर सुरुवातीचा 1.5 वर्षाचा कालावधी हा कोरोनामध्ये गेलेला आहे. मगाशी आपण सगळ्यांनी पाहिले की कोरोनामध्ये त्यांनी कशा पद्धतीनं काम केलेलं आहे. तर विविध योजनांच्या माध्यमातून भाऊंनी आपल्या समोर आपल्या भागाचा विकास मांडलेला आहे. त्याचबरोबर आमचे मित्र रणवीर भैया राऊत हेही आपल्याला अहोरात्र उपस्थित असतात की कुठल्याही वेळी
भैयासाहेब तुम्हाला फोन केला की तुम्ही आमच्यासाठी उपस्थित असता. मग अशी दोन्ही व्यक्तींनी सांगितलं की ही जी गर्दी आहे ती फोनवरती एक आलेली आहे, तुम्ही आमच्यासाठी उपस्थित तर आम्हीही तुमच्यासाठी उपस्थित, एवढं ठामपणाने सांगतो. माझे दोन मिनिटाचं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.